कोरपणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशासनाचा बेजबाबदार कारभार उघडकीस आला असून संस्थेची अवस्था अक्षरशः राम भरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे। राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी 2 एप्रिल रोजी दिलेल्या अचानक भेटीत हा प्रकार समोर आला। संस्थेत एकूण 16 कर्मचारी कार्यरत असतानाही प्राचार्यांसह बहुतेक कर्मचारी अनुपस्थित होते, तर एकही विद्यार्थी उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले। या ITI मध्ये ड्रेस मेकिंग, वेल्डर, फिटर, वायरमन आणि मेकॅनिकल अशा विविध ट्रेडमध्ये सुमारे 103 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र प्रत्यक्ष भेटीदरम्यान संपूर्ण परिसर ओस पडलेला दिसून आला। व्हिजिट रजिस्टर आणि हालचाल नोंदवही देखील उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले। फक्त 4 कर्मचारी उपस्थित असल्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून संस्थेच्या कारभारातील निष्काळजीपणा स्पष्ट झाला। या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत आमदार भोंगळे यांनी मुंबईतील प्रभारी संचालकांशी संपर्क साधून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले। कोरपणा तालुक्यातील एकमेव शासकीय ITI असल्याने येथील विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून शिक्षण व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी पालक व नागरिकांकडून जोर धरत आहे। आज कोरपणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला या ठिकाणी भेट दिली आणि भेटीमध्ये या ठिकाणची जी परिस्थिती पाहिली ती फारच सुधारक आहे। 5 ट्रेड आहे, 103 मुलांची ॲडमिशन आहे। सकाळी 7:30ला ITI सुरू होते, पण दुर्दैवाने या ठिकाणी एकही मुलगा नाही। या ठिकाणी हॉस्टेल आहे, हॉस्टेलमध्ये मुलांचे ॲडमिशन आहे, पण हॉस्टेलमध्ये सुद्धा मुलगा नाही। या ठिकाणचे जे शिक्षक आहे ते अनुपस्थित आहे, प्राचार्याचा पत्ता नाही आणि अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये या ठिकाणच्या ITIचा कारभार सुरू आहे। निश्चितच हे चित्र काही चांगलं नाही। शासन विद्यार्थ्यांसाठी लोकाभिमुख सरकारच्या माध्यमातून ते चांगले पोरं शिकले पाहिजे, त्यांना स्किल आलं पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी शासन सेवा देते। पण दुर्दैवाने मात्र या ठिकाणचे जे कर्मचारी आहे त्यांनी मात्र या शासनाच्या उदात्त हेतूला हरताळ फासण्याचा प्रयत्न या ठिकाणचे कर्मचारी करतात। दुर्दैवाने 11 या ठिकाणी कर्मचारी आहेत, 2000 आहे, 5 कंत्राटी आहे, 1000 आहे, 1 CSB आहे। म्हणजे या ठिकाणचे कर्मचारी अधिकारीसुद्धा या ठिकाणी हजर नाही आणि खोटी माहिती देतात की पोरं आले नाही आणि हॉस्टेलमध्ये मुलं आम्ही जाऊन पाहिलं हॉस्टेलला लॉक आहे। त्या ठिकाणची अवस्था अत्यंत दयनीय आहे आणि या संदर्भात मी राज्याचे जे डायरेक्टर आहे सूर्यवंशी साहेब त्यांच्यासोबत बोललो आणि हे आम्ही खपवून घेणार नाही, कारण की शासन कर्मचाऱ्यांना पगार देते, पण अपेक्षा आहे की त्यांनी त्यांचं कर्तव्य पार केलं पाहिजे, पण ते कर्तव्य पार पाडत नाही। आणि म्हणून आमचा कोरपणा तालुका हा तालुका एक तर शेवटचा तालुका आहे। या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान मिळालं पाहिजे, त्यांनी ते स्किलमध्ये त्यांना ते स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी हुशार झाले पाहिजे। पण दुर्दैवाने या ठिकाणचे अधिकारी व कर्मचारी मात्र या आमच्या हेतूला हरताळ फासण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे, अत्यंत चुकीचा आहे आणि या संदर्भात शासन निश्चितच नोंद घेईल।